जी चर्चा आहे म्हणजे हे कदाचित थोडं फास्ट होईल. माहिती आहे की टर्म्स कंडिशन ह्या मान्य होतील होतील सेलर आणि बायरचा. परंतु मंत्री महोदयांचा असं उद्देश होता की आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू. जर रेडी असेल तर तुम्हाला जर टर्म्स कंडिशन भाव वगैरे जर आज शक्य असेल पूर्ण बोलणं ते फायनल नसणार आहे तुमच्या बाजूने सुद्धा आणि यांच्या बाजूने सुद्धा. तो नॉर्मल MOU की बाबा लेटर ऑफ इंटेंट म्हणता येईल त्याला, की जो डायरेक्ट MOU नसेल, MOU असेल तरीही चांगलं तुमचं आणि बाहेर सेलरचं जर टर्म्स कंडिशन आज फायनल फिक्स होत असतील भावासहित तर MOU जरी झाला तरी चालेल किंवा लेटर ऑफ इंटेंट की आम्ही देण्यासाठी तयार आहोत आणि बाहेर घेण्यासाठी तयार आहेत असंही सुद्धा करता येईल. जर असा जर ग्रुप असेल तर म्हणजे बाहेरसुद्धा आणि आपणही सुद्धा तर आपण डायरेक्ट मंत्र्यांच्या हस्ते उद्या MOU तसं आमची तयारी पण झालेली आहे. सौरभ सर त्याच्यासाठी स्वतंत्र दिल्लीहून आपल्यासाठी आलेले आहेत. त्याची पण खूप मदत लागली आपल्याला. त्यांनी सगळं तयारी पण केली आहे तशा पद्धतीची. तर तसं लेटर ऑफ इंटेंट वगैरे आपल्याला जर करायचं असेल किंवा MOU करायचं असेल, MOU जर झाला तर मंत्री महोदयांचं एक छोटंसं स्वप्न होतं ते नक्कीच पूर्ण होईल याचे. आणि हे छोटं जरी असलं आत्ता सध्या की जे आपल्याला व्हायबल वाटेल की नाही कसं होईल काय होईल पुढे भविष्यात कसं काय हे थोडं संभ्रमच आहे मनामध्ये. एवढ्या छोट्याशा मीटिंगमध्ये आपण पुढच्या 2 वर्षाचं आपण पीक जे घेणार आहे शतावरी सॉफ्टवेअर किंवा एक सिंगल क्रॉप घेणार आहे 6 महिन्याचं ते किती शाश्वत आणि शक्य आहे याच्याबद्दल थोडा संभ्रम आहे. पण कुठेतरी सुरुवात करणं गरजेची आहे. सुरुवात झाली की पुढे जाणं शक्य आहे. सुरुवातीने झाली तर पुढे कसं जातं. त्यासाठी तुम्हाला जर मदत लागत असेल तर आम्ही आयुष मिनिस्ट्रीकडून NMTD कृषी विभाग आम्ही सर्व तुम्हाला सगळी मदत करण्यासाठी आपल्यासाठी आम्ही ट्रेडर लोकांना सुद्धा विनंती केलेली आहे. ही रिक्वायरमेंट जी आहे ती जर तुम्ही देत असाल तुम्ही तशा पद्धतीचं लेटर ऑफ इंटेंट किंवा MOU तुम्हाला जर तिथे टर्म्स कंडिशन मान्य असतील तर उद्या तशा पद्धतीचं MOU साहेबांच्या हस्ते आपण तिथं साईन करून त्याचे फोटो वगैरे निघतील अशी तयारी आहे. जर तसं तुमची तयारी असेल तर चांगलं, नाहीतर मग तुम्ही थोडंसं